हॅलो, नमस्कार प्रशांत खाडे. नमस्कार शापी. नमस्कार. हॅलो पिंकू. हॅलो नरेश. हॅलो समीर. निशान गोसावी नमस्कार. प्रशांत गिरी नमस्कार. पृथ्वीराज पवार नमस्कार. हॅलो संतोष मोरे नमस्कार. संदीप अधिकारी. प्रदीप सरोदे. कसे आहात सगळ्यांना? गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही पण थोडंसं ऑफिसमध्ये सेलिब्रेशन केलं. उद्या सुट्टी असल्या कारणाने आज थोडंसं सेलिब्रेशन झालं, त्यामुळे ट्रेडिशनल ड्रेसमध्ये आहे. हॅलो नमस्कार. नमस्कार. कसे आहात? गेले 2-3 दिवस मार्केट थोडंसं बाउन्स बॅक झाल्यामुळे जरा बरं वाटलं असेल ना. नमस्कार स्टीफन डिसूजा. ऋषी दावणगे, क्या बात आहे, जॉईनिंग फ्रॉम जर्मनी. व्हेरी गुड. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा. कसं वाटतंय? मार्केट थोडंसं बाउन्स बॅक झालं. भीती वाटत नाहीये ना? मी त्यासाठीच आज लाईव्ह घेतोय. मला पाहिजे जास्तीत जास्त लोकांशी आपण बोलूया. कोणाला लाईव्हवर यायचं असेल तर लाईव्ह रिक्वेस्ट पाठवा. मी लाईव्ह रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो. 1-on-1 बोलूया. डायरेक्ट प्रॉब्लेम काय त्याचं सोल्युशन काढूया. मला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी लाईव्हवर यावं. प्रश्नांची उत्तरं मिळतात. काय होतं ना की आपण दुसऱ्यांच्या प्रश्नांमधनं पण आपण शिकू शकतो. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही, की नॉट नेसेसरी की आपल्यालाच प्रश्न पडले पाहिजेत. आपण दुसऱ्यांच्या प्रश्नांमधनं पण आपल्याला प्रॉब्ली आन्सर्स खूप छान मिळू शकतात. असं आहे. येस, कोणाला लाईव्हवर यायचं असेल त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवा. मी रॅन्डमली रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो. ओके. येस. बात आहे स्टीफन डिसूजा. बिलकुल भीती नाही वाटत. एक नंबर. दिस इज हाऊ यू शुड बी इन म्युच्युअल फंड्स. ओके. लाईव्ह रिक्वेस्ट मी दोघांना सेंड केली आहे. जो पहिला ऍक्सेप्ट करेल त्याला मी ऍड करतो. हॅलो नमस्कार किरण काळे. येतोय का माझा आवाज? हॅलो किरण नमस्कार. आवाज नाही नमस्ते येतोय? हा येतोय. येस किरण बोल. सर. तुम्हाला मी खूप दिवसांपासून लाईव्ह तुझा आवाज नाही येतोय. तुम्हाला मी खूप दिवसापासून जवळपास 2 वर्ष झाले असतील लाईव्ह द्यायचा प्रयत्न करतो, लाईव्ह नव्हते येत. बर बर. काय प्रश्न आहे तुझा? सर माझी सध्याची SIP 15,000ची आहे. बर. ती मी डायरेक्ट तुझा आवाज येत नाहीये. तुझा आवाज कट होतोय. अरे देवा. ओके, समथिंग प्रॉब्लेम आहे. नो प्रॉब्लेम. रेंजचा इश्यू दिसतो. ओके, आपण कोणाला अजून लाईव्ह वर यायचंय तुम्ही मला रिक्वेस्ट पाठवा. म्हणजे तसं मी तुम्हाला लाईव्ह वर घेतो. परफेक्ट. हॅलो नमस्कार सोहम. हॅलो सर, हाऊ आर यू? येस, एकदम मस्त. तू कसा आहेस? मी मस्त सर. मी येस सर. गेले 1-2 वर्षापासून तुमचे व्हिडिओज बघतो बर बर. आणि आता मी डीमॅट अकाउंट काढून म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट पण स्टार्ट केलेली आहे. बर. ओके, काय आणि करतोस तू? मी इंटरनॅशनल चेस कोच आहे आणि मी अरे चेस वा, प्लेअर पण आहे. क्या बात आहे. भारी. येस. व्हेरी गुड. येस. मग तू कोचिंग देतोस? हो हो, मी ऑनलाईन कोचिंग पण करतो. बर. येस. मग म्युच्युअल फंड्स नाही, ऍक्च्युली म्हणजे स्टार्टिंग पासून घरचे सगळे म्युच्युअल फंड करतायत. ऍक्च्युली 2010 पासून SIP चालू आहेत. बर आणि आफ्टर मी 18 कम्प्लीट झाल्यानंतर माझं मी स्टार्ट केली. बर. आणि काही SIP अजून पण 2010 वाल्या
कंटिन्यू आहेत. तुझं एज किती आहे? माझं 26. 26. म्हणजे ते आई बाबांनी चालू केलं एसआयपीचं. येस येस. ते तुझ्या डोक्याने नाही चालू केलेलं आहे. नाही नाही, माझ्या डोक्यात नाही. एव्हरी कोच नीड्स अ कोच. येस. राईट एवढं लहान वयात एवढं छान काम करतोयस, राईट. तुझ्या पैशाला पण कोचिंग दे ना. Yes, हायर अ sir. कोच. असं नको वाटायला नंतर की काय म्हणतो ना आपण की जर त्यावेळेला कोच घेतला असता तर माझं प्रॉब्ली रँकिंग चांगलं आलं असतं. कुठे राहतोस? मी कोल्हापूरचा आहे सर. अरे वा, मी पण स्टेट खेळलोय चेसमध्ये. अच्छा. त्याला ब्रिटिश चॅम्पियनशिपला सिलेक्ट झालो, पण काही कारणास्तव मला ती जाता नाही आलं आणि सगळं माझं चेसच बंद झालं. ओके. असं आहे. व्हेरी गुड. बाकी तुझा प्रश्न काय सांग मला. येस. मग आता म्हणजे तुमच्याकडून मी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट शिकलो म्हणजे आपण मार्केट टाइम नाही करायला पाहिजे कधीच. व्हेरी गुड. म्हणजे असं बरेच लोक असतात की म्हणजे त्यांच्याकडे फंड रेडी असतो, बट स्टील त्यांना वाटतं की आता मार्केट हायला आहे, मग थोडंसं डाऊन येऊ दे, मग आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो. बरोबर. राईट. आणि तसंही लॉंग टर्मला जर आपण लॉंग टर्मचा आपला व्ह्यू असेल तर तसंही तो सीन एवढा मॅटर नाही करत. दॅट्स वाय बरोबर. मी तर तसंच करतो. म्हणजे माझ्याकडे जसे येतील तसे मी लमसम असू दे किंवा एसआयपी थ्रू मी ओके. कंटिन्यू ठेवतो. आता तुझं Yes. इन्कम किती आणि तू किती सेव्ह करतो आता महिन्याला? आता माझं 60 अराउंड आहे इन्कम. आणि मी आता सध्या तर मला काही खर्च नसल्यामुळं मी 60 to 70% अमाऊंट इन्व्हेस्ट करतो. व्हेरी गुड यार. व्हेरी गुड. मॅरिड आहेस? नाही, अजून नाही. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि येस, म्हणजे आई वडिलांचं स्वतःचं घर असल्यामुळं म्हणजे तसं पण म्हणजे रेंट किंवा असं ते नाही लागत. आणि जनरली वर्क फ्रॉम होम असल्यामुळं त्याचा पण म्हणजे इश्यू नाही, त्यामुळं एक्सपेन्सेस नाहीये. राईट. बरं. मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स वगैरे आहे? हो, ते आईनी पहिल्यापासून काढलंय. व्हेरी म्हणजे गुड. सगळं फायनान्शियल सगळी आई हँडल करते. म्हणजे व्हेरी गुड. मल्टी असेट्स मध्ये म्हणजे पोस्ट, गोल्ड, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स, आरडी सगळं. म्हणजे मेडिक्लेम किती आहे? मेडिक्लेम आय डोंट नो, बट मे बी अप टू 10 असेल, 10 lakhs. Okay. तो 50-1 लाख करून टाक. तुझ्या एजला हार्डली 14-15 हजार रुपये प्रीमियमला येतो एखाद ओके. वर्षाचा. आणि टर्म ओके. इन्शुरन्स आयटी फाईल Term- करतोस? नाही, आता स्टार्ट करणार आहे ह्या इयर पासून. बर. ते झालं की एक टर्म इन्शुरन्स काढून टाक. येस. बाकी यू आर सेट फॉर लाईफ. परफेक्ट आहे. येस, माझं पहिल्यापासून सर क्लिअर होतं. म्हणजे आता मला असं पुणे मुंबई साईडला पण ऑपॉर्च्युनिटीज होत्या, बट म्हणजे ओव्हरऑल मी नेक्स्ट 10-15 इयर्स आपण विचार केला, म्हणजे पोल्युशन किंवा हेल्थ रिलेटेड पण. दॅट्स वाय. परफेक्ट आहे. काही घ्यायचीच गरज नाही. ऑनलाईन तुझं काम होतंय तर मस्त. मी तर म्हणतो स्वतःच्या गावी राहा आणि मजा करा. कॉस्ट ऑफ लिव्हिंग पण खूप फरक पडतो ना. आणि तो राईट, कॉस्ट ऑफ लिव्हिंग पण फरक पडतो आणि सगळं गिव्ह अप करायला लागतं. म्हणजे त्या 15-20,000च्या डिफरन्ससाठी सगळं लाईफ म्हणजे पूर्ण गिव्ह अप करायला लागतं. ट्रू दॅट. ट्रू दॅट. नक्की. थँक्यू व्हेरी मच सोहम तू Yes. आल्याबद्दल. येस सर, थँक्यू. येस. थँक्यू व्हेरी मच. या. Yes. बाय बाय. बरेच सध्याचे असे लोक आहेत ना की जे लहान वयातच खूप मोठे झालेले आहेत. म्हणजे आता सोहमचं आपण उदाहरण बघितलं की 26 आहे. एक्सपेन्सेस नसल्यामुळे मेजॉरिटी इन्कम सेव्ह करतोय. आणि मी आता असं बघतो की 2 स्ट्रेट ऑफ लोक असतात. एक असं की ज्यांचं इन्कम खूप आहे पण सेव्हिंग झिरो आहेत, आणि काही लोक असे आहेत की ज्यांचं इन्कम कमी आहे पण सेव्हिंग चांगलं आहे. सो नेहमी सेकंड स्टेज ऑफ क्लायंट मध्ये या की तुमचं सेव्हिंग रेट जास्त आहे. इन्कमच्या प्रपोर्शन मध्ये तुमचं सेव्हिंग हे झालंच पाहिजे. ओके. आपण अजून कोणाला लाईव्ह वर यायचंय? तुम्ही मला रिक्वेस्ट. बापरे, केवढा रिक्वेस्ट आले. एक मिनिट सर, मला तुमच्याकडे एसआयपी चालू करायची आहे. सी, एक लक्षात ठेवा, मला अपॉइंटमेंट, माझ्या बरोबरची अपॉइंटमेंट आहे ती प्रॉब्ली मिळेलच असं काही सांगता येत नाही. पण माझी टीम तुम्हाला 100% हेल्प करू शकते. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स मी बघतो की लोकांना एसआयपी चालू करायची असते किंवा लमसम करायचं असतं, आणि माझी टीम इज व्हेरी स्किल्ड की त्या सगळ्या गोष्टी करू शकते. नमस्कार सर. हॅलो. हॅलो, येतोय आवाज? हो, येतोय सर. येस, बोला सर. सर काय नाही, म्हणजे मला हे विचारायचं होतं की ऍक्च्युली आमचं आता ऑलरेडी पुण्यामध्ये राहतो आम्ही, बर. आणि पुण्यामध्ये सिंहगड रोडला राहतो. तर तिथे आता आम्ही 1 BHK मध्ये राहतोय. बर. तर आणि एक मी घर घेतलेलं आहे जे की 2 BHK आता, कारण की त्याची रिक्वायरमेंट होती. कारण आता माझं लग्न झालं, माझं वय 28 वय आहे.
तर मग 1 BHK होतं. आता मी 2 BHK मध्ये घेतलं, तर तिथे जवळपास 32-33 हजार रुपये EMI जातो. कितीला आणि घेतलं घर? अंदाजे तिथे सिंहगड रोडलाच घेतलंय. कितीला पण घेतलंय? 51-52 लाखाला पडलंय टोटल. बर बर त्यातले 8 ते 10 लाख रुपये मला वाटतं पप्पांनी भरलेत आम्ही बर कॅशमध्ये, आणि बर उरलेले 42 ते 43 लाख रुपयाचा जवळपास लोन होतं. बर बर व्हेरी गुड. मग ओके. आणि पहिल्या घराचं लोन आहे काही? नाही, ते नेले पूर्ण. बर. आणि तुझं इन्कम किती आता? जवळपास 60 हजाराच्या आसपास इन्कम आहे. ओके. प्लस आणि पप्पांचं पण जवळपास 45 ते 50 हजार आहे. ओके. आणि छोटा भाऊ आता जस्ट लागलाय, तर त्याचं जवळपास 15 हजार रुपयाचं समथिंग बायको त्याची पण नोकरी सॅलरी. करते? नाही नाही, ओके. मम्मी आणि बायको दोघंही घरीच असतात. बर तर आणि SIP म्हणले तर जवळपास 13 ते 15 हजारापर्यंत SIP. मला सांग, 60,000 रुपये इन्कम आहे आणि 33,000 रुपये EMI आहे. बरोबर. 50% EMI आहे. माझं आणि पप्पांचं दोघांचं मिळून त्या हिशोबाने आम्ही हे गेलो बर. होतो म्हणजे 1 लाख साधारण की कमवता तुम्ही आणि त्यातले 33,000 EMI जातो. हा, म्हणजे माझ्या सॅलरीतून वडिलांचं हे होईल, म्हणजे वडिलांच्या सॅलरीतून आमचं हे चालतं जवळपास घर घर वगैरे. बर आणि माझ्या सॅलरीतून हाफ जे आहे ती याच्यामध्ये जाती EMI मध्ये, आणि हाफ जे त्याच्यामध्ये उरतात 15-16 हजार, जे काय जसं जमेल बर तसं SIP कट होते. बर बर ओके. आणि हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवलाय मी. तो किती आहे? तो 10 लाखाचा आहे. बर आणि टर्म इन्शुरन्स 1 CR चा होता. ओके. टर्म इन्शुरन्स परफेक्ट आहे. मला असं वाटतं हेल्थ इन्शुरन्स थोडा वाढवला पाहिजे, 50 लाख केला पाहिजे. आणि दुसरं गोष्ट, माझं माझं नेहमी माझं एकदा 50. मध्ये बोलणं झालं होतं, येस, अपूर्वा मॅडम आहेत. अपूर्वा बरोबर आहे. हा, त्यांच्याशी बोलणं झालं होतं, तर मग ते बहुतेक कोणता तरी एक सांगत होते ते 50 लाखांचं आहे. हा एक मन्नेपाल सिग्नाचा बरोबर आहे आहे. काहीतरी 50 हा लाखाचं. हम्म. ते करायचं आहे मला, मी तो करून घेणार आहे. पण अजून काय तुम्ही म्हणजे सजेस्ट कराल की जेणेकरून. माझं वैयक्तिक मत असं आहे की थोडीशी SIP तुझी वाढली पाहिजे. कारण तुम्ही एकत्र राहताय, असं नाही म्हणणार की मी ते तुमचं सगळं चांगलंच राहू दे. ओके. बट मी नेहमी म्हणतो ना, अनफॉर्च्युनेट इव्हेंट मध्ये वेगळं व्हायचं झालं तर आपल्याकडे आपले पैसे पाहिजे. बर. आपल्या बाबांकडे आपण हात पसरवायला नाही पाहिजे, एवढी परिस्थिती आली पाहिजे. लहान आहे अजून, 28, म्हणजे पुढच्या 6-7 वर्षात ट्राय कर की ही SIP 20-25 हजार 50 हजार होईल. SIP तर आता मी जस्ट 2-3 वर्षापासूनच, म्हणजे मला असं वाटतं की 5 ते 8 लाख रुपये जवळपास असतील. मला असं वाटतं 10 लाखाच्या आसपास, 10च्या वर नसतील टोटल, आणि म्हणजे डाऊन आतापर्यंत. पेमेंटसाठी तुम्ही म्युच्युअल फंड तोडलेले? नाही, ते पप्पांनी अरेंजमेंट केली होती, जे काय असेल त्यांनी. कशी अरेंजमेंट केलेली? असं ते त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे असतील सेव्हिंग्स केलेलं जे काय. पप्पांचं सेव्हिंग तुला माहितीये की नाही? पप्पांचं मला तरी जेवढं माहिती आहे तेवढं एक जवळपास 12-15 लाख रुपये तरी असतील सेव्हिंग्स वरती. प्रायव्हेट मध्ये काम करतात बाबा? हो. त्यांना किती वर्ष आहेत रिटायरमेंटला? पप्पांचं वय 52 आहे. 1973 आहेत. म्हणजे अजून 7-8 वर्ष आहेत. हो. आणि मला असं बाबांना पण वाटतं की सांग आता 15-1 हजार SIP करायला. हा, तेच त्याच्यामुळेच म्हणलं की त्यांना पण एक माझं असं म्हणणं होतं की त्यांना एक रिटायरमेंटसाठी, जेणेकरून SWP मध्ये तुम्ही जे म्हणता की ऍटलिस्ट 20-30 हजार रुपये तरी कमीत कमी त्यांना त्यांचे सेपरेट मिळायला पाहिजे. बाबांचा PF वगैरे असेल काही? नाही, प्रायव्हेट मध्ये सर, आधीपासून त्यांचं PF नाही, काही नाही. मग ऍक्च्युली कसं, खरं सांगू तर आधी आम्ही एक बिझनेस करत होतो, ते म्हणजे प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये, फसवणूक वगैरे झाली त्याच्यामध्ये. पण जे CA थ्रू हे भरत होते इन्कम टॅक्स, त्याच्यामध्ये त्यांनी पण काय सांगितलं नाही की म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी काय इन्व्हेस्टमेंट करावी, असं काही सांगितलं नाही कोणी. मग जेव्हा पप्पांच्या बरोबर जिथं आता काम करतात बँक ऑफ बडोदामध्ये, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ते जे नवीन नवीन मुलं त्यांच्या याच्यामध्ये जेव्हा आले, ज्यांचं वय आता 35 वगैरे असेल, त्यांना जेव्हा इन्व्हेस्टमेंटचं मग त्यांनी सांगितलं, मग तेव्हापासून पप्पांनी चालू केलं पुढे. आता मुलाची जबाबदारी आहे की मुलाने पण करावं आणि मुलाने बापाला पण सांगावं करावं. आणि मग त्यांनी शिकवलं तेच, आणि मग आता आम्ही हळूहळू करतोय आता.
खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं तुझं 60,000 पगार आहे, 33,000 EMI जातो, राहतात 27,000. 15,000 बरोबर. तू SIP करतो, राहतात 12,000. आणि त्या 27 म्हणजे जे काय 27 नाही मी म्हणतो समजा 25 उरत आहेत. 25 मध्ये पण मला जेवढं जमेल तेवढा कमीच खर्च असतो. 3,000 4,000 मध्येच मी भागवायचा प्रयत्न करतो. मला आणि जे उरतात मग माझं नेहमी हेच म्हणणं असतं, म्हणजे जे कोणी आता आपले व्ह्युअर्स बघतायत, सी जेव्हा ना बिल्डिंग फेज असते, म्हणजे तुमचं लग्न झालेलं असतं, तुम्ही अशा फेजला असं की रिस्क खूप जास्त घेऊ शकता, तेव्हा आपण ना घर घेऊन बसतो आणि घराचा EMI आपलं मेजरली इन्कम निघून जातं. आणि इन्कम अजून एक मी विसरलो. भावाचं तर आता म्हणजे आम्ही आम्ही तिघांनी मिळून म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की त्याचं आता काही लग्न नाही काहीच नाही. तो 2003 म्हणजे 22 एक वर्षच आहे त्याचा. तर मग त्याच्या 15 पैकी आम्ही पेट्रोल वगैरे सगळं सोडून बेसिक 1-2 हजार सोडून 11 ते 12 हजार रुपये त्याची सेव्ह आम्ही कर. चालू करून ठेवली SIP SIP. कोणा त्याला थ्रू अजून टर्म कोणा थ्रू इन्शुरन्स इन्व्हेस्ट आणि करताय लाईफ तुम्ही? इन्शुरन्स सगळं काढायचंय. कोणा थ्रू इन्व्हेस्ट करताय? नाही आम्ही डायरेक्टच करत होतो. आता मग ते सगळं त्याच्यासाठी हे करायचंय आम्हाला पण. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का तुम्ही घेतलेलं सगळं बरोबर करताय? सर आता जेव्हापर्यंत पॉझिटिव्ह चालू आहे तेव्हापर्यंत तर इन्व्हेस्टमेंट मध्ये म्हणजे सगळ्यांना मला म्हणतो ना मला आपणच मला भगवान आहे. सांग मला सांग इन्व्हेस्टमेंट इज अबाउट रिटर्न्स की इन्व्हेस्टमेंट इज अबाउट गोल्स? आमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे आतापर्यंत ज्या झालेत ना आम्ही विड्रॉ नाही केलेले आजपर्यंत. पण तू काय घेतलंय तुला माहिती आहे का? का घेतलंय ते माहिती आहे का? हो इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझं लॉंग टर्म होरायझनच आहे. फंड्स का म्हणजे घेतले का घेतलेत आणि कशासाठी घेतले ते माहिती आहेत का? हो म्हणजे स्मॉल कॅप आणि म्हणजे माझं मी पोर्शन ठरवलंय मोस्टली माझ्या याच्यामध्ये स्मॉल जसं की कॅप मधला माझं कुठला फंड घेतलायस तू? कॉन्ट घेतलायस? हॅलो हॅलो. हॅलो. आवाज गेला. म्हटलं स्मॉल कॅप मध्ये कुठला घेतलायस फंड? स्मॉल कॅप मध्ये मला जेवढं आठवतं निप्पॉनचा आहे. का घेतला निप्पॉनचा? सर म्हणजे ते रोलिंग रिटर्न वगैरे बघितले होते मध्ये जेव्हा आम्ही हे केले होते ना तर रोलिंग ते रिटर्न जरा 10 वर्षाचा रिटर्न बघितला तो सगळ्यात चांगला निप्पॉनचा आहे, तो काही घेतलायस. रिटर्न्स काही रिटर्न्स बघितलेत म्हणजे आणि काही आपण असे बघतो असं नेटवरती वाटतं वगैरे. का आता की मार्केट खाली आलं तर मी गेलेलं बरोबर आहे का, हे बोलण्यासाठी कोणी आहे नाहीये किंवा डिस्कस कोणाशी करतोस का? असं नाही सर. वाटतं म्हणजे का असं डिस्कस करावं असं? त्याच्यामुळेच ते काहीतरी म्हणजे की जेणेकरून गाईड करावं. आता समजा फॉर एक्झाम्पल जे फंड्स मी चुकीचे जरी घेतले असतील तरी पण ते मला माहित नाही. माझे मेन गोल मी ठरवलेले 3 ते 4 गोल्स आहेत. जसं की रिटायरमेंटचं गोल, दुसरं गोल आहे एज्युकेशन, चाइल्ड हम्म. एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज आणि तिसरं होमचं लोनचं रिपेमेंट. हम्म. असे 4 तुला गोल वाटतं का ठरवले. या सगळ्या गोलला तुझी इन्व्हेस्टमेंट पुरेशी आहे? नाही जसं तुम्ही मध्ये एकदा काय काय सांगत होते ना त्या हिशोबाने ऍक्च्युली मला 25,000 तरी कमीत कमी करायला पाहिजे. बर, दुसरी गोष्ट, जेव्हा आपण चाइल्ड एज्युकेशन करतो, तुला आता मुलबाळ आहे? हो सर. किती म्हणजे वर्षाचा आहे? आता जस्ट जन्म झाला. जन्म झालाय. तो तुझ्या अकाउंटला करतो की त्याच्या अकाउंटला SIP करतो? हॅलो. त्याचं नाही माझ्याच नावावर आहे सर. मिस्टेक नंबर 1, हे SIP नेहमी मुलांचं खातं उघडून मुलांच्या नावावर गेली पाहिजे SIP. का मी ते तुम्हाला सांगतो, मुलगा झालाय 3 महिन्याचा झालाय. दॅट इज फाईन, अकाउंट ओपन होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. बर तर त्याचं अकाउंट ओपन कर आणि त्याच्या अकाउंटला जाऊन SIP कर. ठीक आहे दुसरी चालेल. दुसरी गोष्ट, फायनान्शियल ऍडवायझर जेव्हा असतो किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असतो, हा फक्त म्युच्युअल फंडच नाही तर तुम्हाला सगळ्या फायनान्सेसवर तुम्हाला तो हेल्प करतो. म्हणजे बर पुढे मागे जाऊन फक्त म्युच्युअल फंड निगडीतच सल्ला नाही देणार तो, तुम्ही कुठेही अडकलात तरी तो तुम्हाला सल्ला देईल. काय होतं ना, लाईफ मध्ये असे बरेच फायनान्शियल डिसिजन आपण जे घेतो ज्याचा इफेक्ट म्युच्युअल फंड्सवर येतो. बरोबर. खूप वेळा होतं असं. आणि आपल्याला असं वाटतं की म्युच्युअल फंड तर नुसतं इन्व्हेस्टमेंट आहे आणि रिटर्न्स, इट इज नॉट अबाउट रिटर्न्स, इट इज नॉट अबाउट इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला
तुम्हाला त्याच्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना, काय काय वेळेला डॉक्टरकडे आपण जातो तर डॉक्टर आपल्याला व्हिटॅमिनची गोळी देतो आणि आपण बरे होऊन जातो. हो बरोबर आहे. आपल्याला असं वाटतं की डॉक्टरने खूप छान जबरदस्त आपल्याला पेन किलर दिलेली आहे, पण आपल्याला ती व्हिटॅमिनची गोळी सेम म्युच्युअल फंडचा पण एकाचा इफेक्ट दुसऱ्यावर कधी येईल ना काही सांगता येत नाही. माझा मेजर 30-40% कन्सल्टेशन मध्ये मी बघितलंय की लोक येतात माझ्याकडे वेगळ्याच गोष्टीसाठी आणि त्यांचा प्रॉब्लेम असतो वेगळ्याच गोष्ट, आणि तो हम्म. प्रॉब्लेम ऍड्रेस झाल्यावर कळतं की यार रूट कॉज वेगळाच होता इन्व्हेस्टमेंटचा, म्हणून अजून काही नाही. तो स्टक म्हणजे झालाय ना, त्याच्यासाठी एक ऍडवायझर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे राहतोस तू? सिंहगड रोडला सर, ओके, पुण्याला राहतोस. व्हेरी गुड. पुण्यातच. हो. कोणी खरंच कोणा तुझ्या जवळपास असेल कोणी डिस्ट्रीब्युटर ओळखीचा, टेक हिज ऍडवाइस. कोणी नसेल तर आमचा नाही, मला सल्ला घे. तुमच्याकडे करायचंय. मी बऱ्याच वेळेला मध्ये टाकलं होतं, पण तुमचं ऑफिस कुठे स्वारगेटला तुम्ही म्हणले होते एकदा कुठेतरी, ते मला लक्षात होतं, पण स्वारगेटला नक्की कुठे तेच नव्हतं माहिती. कन्सल्टेशन म्हणजे फॉर्म भर, माझी टीम तुला पहिले कॉल करेल, टीम अपॉइंटमेंट सेट करेल. बरं, ठीक आहे. ठीक आहे, हो परफेक्ट. सर, येस, थँक्यू व्हेरी मच. मजा आली थँक्यू तुझ्याशी सर, बोलून. थँक्यू. व्हेरी गुड. आज मध्यमवर्गीय पोरांचा हाच प्रॉब्लेम झालाय की 25 ते 35 या वयोगटात आपण सगळ्यात जास्त आयुष्यात रस घेऊ शकतो, किंवा 25 ते 40 असं मी म्हणेन. आणि त्या काळामध्ये आपण घर घेतो, 50% आपण EMI भरतो, मग गाडीचा हप्ता येतो, मग मुलं बाळ होतात, मेंटेनन्स कॉस्ट असते, लाईफस्टाईल कॉस्ट असते, आणि आपण त्याच्यामुळे लाईफमध्ये प्रगतीच करू शकत नाही. आणि नंतर मग असं होतं की 35ला जाणवतं की यार पैसे नाही आहेत, मेजॉरिटी लाईफ निघून गेलंय, रिस्क घ्यायची आहे, कळत नाही काय करायचं. डोंट डू दिस. खरंच एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घ्या. इट इज नॉट अबाउट की तुम्ही फक्त म्युच्युअल फंडचाच सल्ला मिळेल तुम्हाला, तुमच्या ओव्हरऑल फायनान्सेसवर सल्ला मिळेल. अँड दॅट वन डिसिजन ऑफ गोइंग टू अन MFD कॅन चेंज युअर लाईफ. मी वारंवार तुम्हाला सांगत असतो. ओके, आपण ओके. आय एम रुगू. येस, नमस्कार. हॅलो ऋग्वेद, तू लाईव्ह वर आहेस? हॅलो हॅलो हॅलो. ओके. IT च्या लोकांचं तर खूप भयानक अवस्था आहे सध्या मार्केटमध्ये. ओके, आपण मनोहर यादव. ओके, आपण लाईव्ह. ओके, 2-3 जणांना लाईव्ह घेतलंय. जो पहिला आहे त्याला आपण लाईव्ह वर घेऊया. काय आहे ना, मी अशी एक स्टेज ऑफ लाईफ बघितली की ज्याच्यात माझ्याकडे खरंच पैसे नव्हते, आणि प्रत्येक गोष्टीत चिडचिड, प्रत्येक गोष्टीत मला खूप अनालिसिस करायला लागायचं. आणि आपण म्हणतो ना की डिसिप्लिन्ड एफर्ट्स कन्सिस्टंटली घेतले, आणि आज मी एका स्टेजला आहे. आणि मी लोकांना सांगतो की तुम्ही आता या या गोष्टी करा, त्याने वेगळंच मजा येते. पंकज रत्न पारखे, मी तुला लाईव्ह रिक्वेस्ट पाठवली आहे. काय काय वेळेला ना ग्लिच येतो. करंट. ओके, हॅलो सर, करंट मार्केट सिच्युएशन एनी इम्पॅक्ट? सी मार्केट मी कालच बघत होतो, जॅन ऑलमोस्ट किती पडले माहितीये, 14% काहीतरी मार्केट पडले, 13 का 14%. आणि दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट. दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट. 22-23 महिने झाले रिटर्न्स नाही आहेत. येस, नमस्कार सर. हॅलो, हाय सर. हॅलो हॅलो, नमस्कार. हाय. राहुल सर, माझा एक क्वेश्चन होता. येस. मी IT मध्ये आहे आणि माझे डाऊट असे आहेत की मी सध्या पोर्टफोलिओ म्हणजे इनिशियली जेव्हा माझं करिअर स्टार्ट झालं होतं
तर मी भावाच्या सांगण्यावरून त्याचे फ्रेंड्स होते तर मी SIP स्टार्ट केली होती ऍट द एज ऑफ मे बी 25. राईट नाव आय एम 35. तर इनिशियली तेव्हा 1,500 रुपयाची SIP होती. आता मी इन्क्रीज करत करत अराउंड 43,000 पर्यंत आहे. बर. अजूनही मला पुढे स्ट्रेच करायचंय. मी तुमचा नेहमी व्हिडिओ फॉलो करत असतो. 1 लाख पर मंथ तो माझा टार्गेट आहे. ट्राय करेल अचीव्ह करायचा. पण मला आता ह्या 1,500 पासून 43,000 येऊस तर मी जवळपास 3 जणांकडे वेगवेगळे SIP काढलेले. माझा गोल म्हणजे मला 2 मुली आहेत. माझा गोल हा आहे की बेसिकली म्हणजे मी असे त्यांच्या लग्नासाठी वगैरे ते तर गोल आहेत, पण मी असे पर्टिक्युलरली त्यांच्या याच्या हिशोबाने त्यांच्या नावावर वगैरे तसं काही काढलेलं नाहीये. पण मी जस्ट टाकतोय आणि मी त्याच्याकडे बघत नाहीये. EMI सारखं मी जस्ट त्याच्यात माझ्या अकाउंटमधून डिडक्ट होणार आणि मी त्याला लास्टला शेवटी डिडक्ट म्हणजे जेव्हा पाहिजे जी गरज असेल तेव्हाच मी काढणार. हा माझा मेन म्हणजे एम आहे. तर आता दुसरीकडे हे झालं म्युच्युअल फंडचं. अजून एक आता आयटीच्या हिशोबाने तुम्हाला तर माहिती आहे सध्या किती म्हणजे AI मुळे वगैरे, तर मलाही शुअरिटी नाही की फ्युचरमध्ये काय होईल काय नाही, किती वर्ष समजा जॉब राहील. पण तरी मी पकडून चाललोय की जरी 45-50 पर्यंत जरी राहिला आता तरी एज किती आहे? आता 35. 35. किती आता सेव्हिंग्ज आहे? आता माझा पोर्टफोलिओची सध्या व्हॅल्यू आहे म्हणजे टोटल 17 लॅक्स आहेत. त्याची टोटल व्हॅल्यू काहीतरी आता सध्या कमी झालेत, 22 काहीतरी झालेत. ओके. हा PF वगैरे किती आहे? सॉरी PF प्रॉव्हिडंट फंड. PF आता माझी वाईफ पण वर्किंग आहे तर आमच्या दोघांचे म्हणून मध्ये काही घरासाठी वगैरे मी थोडे काढले होते. तर अराउंड दोघांचे मिळून तरी मला वाटतं 10 लाखाच्या आसपास असेल. दोघांचा PF मध्ये. पगार किती आहे? सर आता दोघांचं मिळून तसं आमचं इन हँड समजा 2.5 जाईल. 2.5 म्हणजे फक्त 43,000 का करताय तुम्ही? ऍक्च्युली आता माझं होम लोन तर आहे. किती आहे? होम लोन अराउंड माझं जातं 70 दोन्ही मिळून, म्हणजे होम लोनचा EMI प्लस ते इन्शुरन्सचं जे आहे ते पॉलिसी. ओके. 70,000 तो जातो. 50,000 70,000 घर तो 50,000 जातो. घर खर्च जातो. मी रिसेंटली गाडी घेतली व्हेरी कार. गुड. अजून 16 तर मी 1 लाख तुम्ही असं पकडून चला की माझे 1 लाख तर सरळ सरळ डिडक्शन आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे मुलींचे शिक्षण वगैरे तर मग त्याच्यात जातो. ओके. आणि माझं एक हे पण आहे म्हणजे अजून एक घर आहे. सध्या मी 2 BHK मध्ये राहतोय. 1 BHK आहे. तर मी मध्ये माझा तर तोच हा उद्देश होता. वाईफला मी म्हणत होतो की तो सेल करून आपण म्युच्युअल फंड मध्ये टाकू. पण का मी विचार वाट बघताय? वाईफ अजून तयार होत नाही. तर मला आता तेच तुमची अपॉइंटमेंट वगैरे पाहिजे. आणा कधी जमलं लाईव्ह वर. एकच मिनिट मी लेट मी सी. चैताली अच्छे चैताली काम के लिए देरी किसकी? 1 मिनिट ना. ते ओ. राहुल सर आहेत ऑनलाईन. तर ते म्युच्युअल फंडचं मी तुला म्हटलं होतं ना, ते तुझ्याशी बोलतील रिगार्डिंग. तुम्ही तर बॉल माझ्याच कोर्टवर टाकून दिला. आता तूच नड असं झालं. No, I was telling her since beginning, but she was not listening to me. Hello. हॅलो. Nice to सेम यार. नमस्कार. नमस्कार. दोघंही एका ठिकाणी बसा. दोघंही मला दिसू दे. पेन पेपर पण घ्या आणि एक, म्हणजे पूर्ण प्लॅनिंगच होऊन जाईल. ओके ओके. कितीला फ्लॅट घेतलाय मला सांगा? सर मी तो जवळपास म्हणजे मी घेतला तर मला 54 पडला होता. आता सध्या त्याची व्हॅल्यू असेल, मी पकडून चाललोय मिनिमम मला सोडायचाच झाला तर कमी मध्ये मला 65 मध्ये तरी द्यावा लागेल तो. बर. आणि त्याच्यावर काही लोन बिन आहे आता? नाही, नाही. त्याच्यावर लोन नाही. काहीच माझा काही loan नाही. 65 लाखाला जाईल. घेतलाय 54 लाख. बरोबर आहे? हो. सर आणि एकच मिनिट, मी मुलीला घेतो. हो हो. येस येस. राहूच ना तिला पण. किती गोड आहे ती. ठीक आहे. हा ओके. आता तुम्ही थोडंसं लिहा तिथे की माझं एज आता 35. सो आपण डेट टाकू. आज आहे 18 मार्च 2026 सॉरी. एज 35 तुमचं. बरोबर आहे? करंट म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे 17 लॅक्स. सॉरी 22 लॅक्स. बरोबर आहे? 22. बरोबर आहे. आता मी हो. समजा फ्लॅट विकला 65 लाखाला. ओके. हा टॅक्स गेला 2 लाख, 3 लाख अजून बाजूला काढले. मी 60 लाख रुपये ऍडिशन केले म्युच्युअल फंड्सवर.
ओके. सो फ्लॅट परचेस सॉरी फ्लॅट सोल्ड ऍट 65 लॅक्स, पण मी 65. ऍडिशन केले 60 लाख. ओके, बरोबर. 60 हो. लाख प्लस 22 लाख माझा टोटल पोर्टफोलिओ झाला 82 लॅक्स. हो. बरोबर आहे. आता एसआयपी तुम्ही 43 ची करताय, किती अजून खेचू शकता ती दोघं मिळून? दोघं मिळून म्हणजे आता ही सध्या 43 माझीच आहे हा. आणि तिचे 2,000ची एसआयपी तर चालू आहे, पण ती बाकीचे असे पोस्टात वगैरे, कारण ती म्हणते की तू एसआयपी मध्ये टाकतोय तर मी नॉर्मल सुकन्यामध्ये वगैरे ती असं चला, टाकणार आहे. 50,000 तुम्ही एसआयपी करताय असं धरून चालेल. हो, 50,000 आरामशीर. ओके, सो आपण काय करू, ऍडिशनल फ्लॅट मधनं जी कॉस्ट आली 60 लाख आणि हम्म. एसआयपी पण गेली 50,000. ओके, हो. 22 लाख प्लस 60,000 झालेले 82 लाख. बरोबर आहे. हम्म. मी अज्युम हम्म. करतोय तुमच्याकडे आज पैसे आहेत 60 हो. लाख. ओके, हम्म. इथून 5 वर्षात म्हणजे टेन्युअर 5 इयर्स हम्म. आणि मला 12% रिटर्न्स मिळाले, तर 18 मार्च 2031 ला हे 82 लाखाचे होतील 1.5 crores. ओके. 2031 ला. 2031, 18 मार्च 2031. ओके. ओके, 50,000ची एसआयपी चालू केली आहे तुम्ही. हम्म. दरवर्षी मी 5,000ने वाढवतोय, 10% स्टेपअप करतोय. ओके. ओके, 5 वर्ष करताय तुम्ही कन्सिस्टंटली विदाउट मिसिंग अ सिंगल इन्स्टॉलमेंट. 12% सीएजआर मिळाले, तर याचे होतील 50 लाख रुपये. ओके. एक फ्लॅट विकला आणि एसआयपी चालू ठेवली, तर जो आज पोर्टफोलिओ 22 लाख आहे तो 5 वर्षात 2 करोड रुपये होतोय. ओके. 10 टाइम्स होतोय. अज्युमिंग, मी नेहमी म्हणतो वी शुड बी रेडी फॉर अनफॉर्सेन इव्हेंट्स. हो. 18 मार्च 2031 ला तुमच्याकडे 2 करोड रुपये आहेत. हम्म. ओके, जॉब लॉस झाला, सबॅटिकल घ्यायची झाली, तर हा 2 करोडचा पोर्टफोलिओ तुम्हाला एप्रिल 2031 पासून हम्म. 1,40,000 रुपये मंथली पेन्शन देईल. हो. लाईफ टाईम पेन्शन दिला. ओके. 5 वर्षात कायापालट होते तुमची. बट यू हॅव टू इन्व्हेस्ट इन राईट ऍसेट्स. ओके. हम्म. जहा जगे वहा सवेरा, असं आहे. राईट. फक्त एकच आहे की ते करणं इम्पॉर्टंट आहे. आकडेवारी मी तुम्हाला सांगू शकतो, पण एक्झिक्युशन करणं हे तुमच्या हातात आहे. हो. नाही, म्हणजे माझा तर प्रयत्न असतो जास्तीत जास्त, कारण बऱ्याचदा असं होतं की मी म्हणजे एसआयपी ने की जास्तीत जास्त सेव्ह करून कसे आपल्याला वाढवता येईल, ग्रो करता येईल, म्हणे ते चालू असतं. शेवटी वाईफ मला म्हणत राहते, अरे किती तू एसआयपी करतोय. मी तिला सारखं सांगत असतो की नाही, मला 1 लाखाचा टार्गेट ठेवला तेव्हा कुठे मी 70,000 80,000 पर्यंत येईल. खरंय, खरंय. हेच पण आता हेच मी तुम्हाला 2031 सांगितले. 2036 ला आकडे काय होतील हे पण मी तुम्हाला सांगतो. ओके. 82 लाखाचे 2036 ला म्हणजे इथून 10 वर्षाने हम्म. होतील साधारण 2.5 crores. ओके, हम्म. तुम्ही आज 50,000ची एसआयपी करताय, दरवर्षी 5,000ने वाढवली, तर हे 10 वर्षात 12%ने 1.5 करोड होतील. टोटल तुमच्याकडे झाले 4 करोड. म्हणजे जे तुम्ही 1.5 करोड म्हणताय ते 50,000च्या एसआयपी ने येस, दरवर्षी फक्त 5,000. 50,000च्या एसआयपीने. ओके. आता 2036 ला जे तुमचे 4 करोड झाले, तुम्ही ठरवलं की मार्च 2036 नंतर मी रिटायर होणार आहे, तर मला एप्रिल 2036 पासून दर महिन्याला 2,80,000 पेन्शन येईल. सर, दिस इज व्हेरी पॉवरफुल. आणि मी जे बोलतो ना ते मी करतोय माझ्या क्लायंट्स मध्ये, म्हणून मला एवढा कन्व्हिक्शन आहे बोलण्यात. 5 वर्ष लागतात काय पालट व्हायला. पण सर, आता एक मला फक्त याच्यावर म्हणजे कन्सर्न किंवा एक भीती म्हणू शकतात तुम्ही. आता मला 2 मुली आहेत. एक वर्षाची आहे, जस्ट वर्ष कंप्लीट झालंय, आणि एक आहे 7 वर्षाची, सेकंड इयरला, सॉरी सेकंड क्लासला. तर पुढे आता जरी मी इन केस मी जेव्हा विचार करतो की 2036 ला किंवा 2032 ला मला इन केस जॉब नाही करायचा किंवा माझा काही स्वतःचा व्यवसाय करायचा छोटा मोठा, ज्याची मला थोडंफार इन्कम चालू आहे, पण ह्या याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतील का पुढे, त्यांचं लग्न किंवा जे तुम्ही ज्या गोष्टी आता करताय त्याच्यावर मॅनेज होईल? नाही, पण एक
बॅकएंडला म्हणजे कसं जेव्हा प्रश्न येतो आता फ्लॅटचा वगैरे किंवा एक बाबा बॅकएंडला फ्लॅट आहे त्याची व्हॅल्यू वाढून मिळेल. आता आहे आपण हे तुम्हाला असं वाटतं 65 लाखाचा फ्लॅट 10 वर्षात किती होईल? 70 लाख तरी नाही होईल? नाही. तेवढा तर नाही होणार फॉर शुअर. सर 65 लाख मिळाले तरी खूप आहेत, कारण जसं तुमच्या फ्लॅटचं एज वाढत जाईल तशी त्याची व्हॅल्युएशन कमी होत जाईल. ओके. आणि तुम्हाला असं वाटतं 4 करोड मध्ये होणार नाही? नाही म्हणजे मला आता मी त्या फिगरशी कधी खेळलोच नाही मी मला त्यामुळे. सो पहिली गोष्ट मी नेहमी म्हणतो, म्युच्युअल फंड इज ऑल अबाउट माइंडसेट. ओके, मराठी माणसांना 1 फ्लॅट 2 फ्लॅट 5 फ्लॅट 10 फ्लॅट बघितलेत लाईफमध्ये, पण ती लिक्विड ऍसेट 1 करोड 2 करोड 5 करोड बघितलीच नाहीये. द डे यू हिट 1 करोड तुमच्या लाईफ मध्ये पीसच पीस येतं. यू हॅव टू हिट दॅट 1 करोड ऍज सून ऍज पॉसिबल. नक्की नक्की सर. थँक्यू सो मच सर. मोस्ट वेलकम. डेफिनेटली तुम्हाला कन्सल्ट करू आम्ही लवकरच. होप सो त्याच्यातून पॉझिटिव्ह वाईबचं पण माइंड कन्सल्ट चेंज करण्याच्या आधी फ्लॅट विकूनच या माझ्याकडे. ठीक आहे ट्राय ठीक करू आहे. नक्कीच. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. सी दीज आर रिअल लाईफ प्रॉब्लेम्स, लक्षात घ्या. मी 38चा आहे. ओके, मला कोणी 28-30 ला विचारलं असतं तुझ्या लाईफ मधले गोल्स काय, तर मी खूप वेगळे सांगितले असते. 38व्या वर्षी मला आता मुलगा झालाय, तर लाईफ मध्ये बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलत जातो. आणि प्रत्येकाला मी सांगेन की जेवढे तुम्ही रेकलेस असता इन युअर लेट 20s किंवा अर्ली 30s, तसे रेकलेस राहू नका. सेव्हिंग कडे खूप चांगल्या नजरेने बघा. सेव्हिंग नाही म्हणणार मी, इन्व्हेस्टिंग कडे. लोक सेव्ह तर खूप लोक करतात. लोक LIC मध्ये करतात, PPF मध्ये करतात, पोस्टात करतात, FD मध्ये करतात, सगळीकडे करतात. इन्व्हेस्टमेंट इज इन म्युच्युअल फंड्स. आणि त्याला फुलायला ना 5 ते 10 वर्ष द्यायला लागतात. म्हणजे ते फुलतं तर तुमची लाईफ चेंज होते. मार्क माय वर्ड्स. की आपण लाईव्ह घेऊया. सगळ्यांनाच मी सांगत असतो, खूप इम्पॉर्टंट आहे सेव्हिंगला सिरियसली घेणं. मी 2-3 लोकांना रिक्वेस्ट पाठवली आहे. हॅलो, नमस्कार. आय गेस बॅक कॅमेरा चालू आहे. चिकशी काय आहे मला नाव नाही माहिती, पण तुमचा मॅडम बॅक कॅमेरा चालू आहे. येस, ओके. शुभ्स 5796. ओके. रत्न पारखे, मी तुला खूप वेळ ऍड केलंय पण तुझे. येस, नमस्कार. हाय सर. हॅलो, नमस्कार. बोला. नमस्कार. कसे आहात? एकदम टकाटक. तू कसा आहेस? एकदम मजेत. कुठल्या देशात आहेस? मी सध्या USA मध्ये असतो. व्हेरी गुड. येस, बोल. न्यू जर्सी मध्ये असतो. बर. सो सॉरी, थोडा बॅकग्राऊंड जरा मेसी असेल. नाही प्लीज काहीच प्रॉब्लेम नाही. सो मी पण असं म्हणजे तुमचं ते व्हिडिओज बघत होतो. सो तेव्हा तुम्ही बऱ्याचशा टर्म्स वरती गाईड करता, लाईक म्युच्युअल फंड, टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, परत मेडिक्लेम वगैरे सगळं. बट एक आहे की मला म्युच्युअल फंड रिलेटेड एक विचारायचं होतं. लाईक माझे डॅड आधीपासून इन्व्हेस्टिंग करत आहेत, बट मल्टिपल ब्रोकर्स कडे आहेत. सो इज इट अ गुड थिंग ऑर लाईक किंवा आपण एका ब्रोकर कडे येणं आणि ऑल आवर इन्व्हेस्टमेंट इन वन ब्रोकर असं करणं हे चांगलं राहील असं? इट इज, मी नेहमी म्हणतो, वन ऍडवायझर वन ऍप इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझा एक USचाच क्लायंट बरोबर माझे स्वतःची इन्व्हेस्टमेंट कम्प्लीट चुकली. याचं मी तुला एक उदाहरण देतो. त्याने मला 2 वर्षापूर्वी अप्रोच केलेला. त्याच्या बाबांच्या मित्राकडे त्याचे 1.4 करोड होते. ओके, जे त्याने मला सांगितले नव्हते. आणि माझ्या बरोबर कन्सल्टेशन झाल्यानंतर मला सांगितलं की राहुल, मला 1.5 ते 2 वर्षात इंडियात यायचंय. ओके,
मी तुझ्याकडे 2 लाख SIP चालू करेन. आता ओके. माझ्या डोक्यात काय होतं की 2 × 12 म्हणजे 24 लाख तो इन्व्हेस्ट करेल इंटू 2 वर्ष म्हणजे साधारण 51 लाख. वेरॅज त्याला ट्रान्झिशनलाच 40 ते 50 लाख रुपये लागणार होते. सो मी ओके. जे काही इन्व्हेस्टमेंट केल्या त्या एकदम सेफ केल्या. ओके. ओके. तेव्हा तो माझ्याकडे म्हणजे जेव्हा तो ट्रान्झिशन होणार होतं US टू इंडिया, हम्म. त्याच्या 3 का 4 महिने तो माझ्याकडे आला आणि चुकून बाबा बोलून गेले की अरे तो आपला पोर्टफोलिओ ना 1 करोड 40 लाखाचा दाखवलास का. अरे बापरे. हा म्हणजे जर त्याने मला आधीच सांगितलं असतं तर मी ते 1.4 करोड डोक्यात ठेवून सांगितलं असतं त्याला. वेरॅज आता काय झालंय 1.4 करोडच्या पोर्टफोलिओ मध्ये त्याच्याकडे काहीतरी 14 का 15 फंड्स आहेत आणि अरे माझ्याकडे बापरे. 2 लाख SIP मध्ये 3 का 4 फंड्स आहेत. म्हणजे एकूण 18 ते 20 फंड झाले. नॉट ऍडवायझेबल. पूर्ण मेस झालाय पोर्टफोलिओचा. त्या ऍडवायझरला माहिती नाही माझ्याकडे SIP चालू आहे, मला माहिती नाही त्या पोर्टफोलिओ मध्ये काय आहे. दिस इज राईट. नॉट राईट. हाऊ यू स्केल. अँड लाईक तुम्ही बोललात की लाईक मल्टिपल ब्रोकर्सचं नाहीच पाहिजे. सो लाईक कधी कधी ऍज अन इंडिव्हिज्युअल पर्सन लोकांना कन्सर्न असतं की हाऊ मच सेफ इज अन अन ऍडवायझर ऑर द ऍप विच दे आर युझिंग इट. सो त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? लाईक कारण का कधी कधी असं वाटतं लाईक आता सध्या लाईक नॉट इन म्युच्युअल फंड बट ऍटलिस्ट क्रिप्टो वगैरे साईडला कसे सगळे जे ऍडवायझर्स आणि जे फंड्स आहेत ऑर द ऍप्स आहेत ते उडतात. लाईक 1-2 वर्षात काही झालं तर त्यांना खूप प्रॉब्लेम येते. लाईक असं. क्रिप्टोला अंडरलाईंग ऍसेट नाहीये. बरोबर आहे. राईट. हा. तो तो दॅट इट सेल्फ इज अ स्कॅम. ओके. राईट. ज्याला काही राईट. अंडरलाईंग ऍसेटच नाही त्याला त्याचे तू डिमांड अँड सप्लाय कसं मेजर करू शकतो हा मला क्वेश्चन मार्क आहे. ओके. राईट. आणि व्हॉट इज इलिगल इन इंडिया मी काहीच करत नाही. पहिली गोष्ट. ओके. दुसरं, म्युच्युअल फंड्स मध्ये ऍडवायझर किती स्कॅम आहे नाहीये ह्याच्यावर मी वक्तव्य करू शकणार नाही. कारण अशी बरीच लोक आहेत जी बँक्सच म्हणा की जी म्युच्युअल फंड सांगून राईट. युलिप्स विकतात किंवा LIC राईट. एजंट्स आहेत. ओके. जे म्युच्युअल फंड सांगून LIC विकतात. सो मी त्याच्यावर वक्तव्य नाही करणार. ऍप्स आर 100% सेफ. ओके. ऍप्स ना काही होणार नाही आणि तू जर चांगल्या ऍप्स थ्रू गेला जसं मी प्रुडंट थ्रू करतो. ओके. ओके. प्रुडंट हे लिस्टेड आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर. जेव्हा ते लिस्टेड असतं तेव्हा त्याच्यात फ्रॉड होण्याचे चान्सेस नेक्स्ट टू 0 आहे. ओके. कारण पूर्ण ट्रान्सपरन्सी लागते. माझा पूर्ण 600 करोड AUM तिथेच आहे. समजलं. आणि तो एक ऍग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहे बिटवीन यू अँड द कंपनी. सो त्यांच्या हातात काही पैसे राहत नाही. हा ते तेच बरोबर. तुझ्या अकाउंट मधनं दुसऱ्या अकाउंट मध्ये जातात. फक्त ते मध्ये एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे बस. राईट. पण त्यासाठी ऍडवायझर असणं किंवा डिस्ट्रीब्युटर असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुला स्केल करायचं आहे अशी 2,000-5,000 SIP ला काही डोकं नाही लागत. ते बरोबर तर आहे. आहेच. पण मॅसिव्ह तुला करायचंय, कंपाऊंडिंग गेम खेळायचं तर इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो, मेन तेच आहे की जसं लार्ज अमाऊंट जसं टाकत राहतो तेव्हा एकाच्या मनात अशी भीती असतेच की किती सेफ माझं ऍसेट राहणार ह्यांच्याकडे. सो व्हेरी इम्पॉर्टंट. येस व्हेरी पुढे. इम्पॉर्टंट. ओके. असं आहे. मी ऍक्च्युली तुमच्या टीमला कॉन्टॅक्ट केलेला. ओके. सो आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आहे त्याच्या. व्हेरी गुड. व्हेरी गुड. एकाच ठिकाणी मी असं नाही म्हणत. माझ्याकडे जो पण क्लायंट येतो आणि त्यांच्याकडे मल्टिपल ऍडवायझर्स आहेत तर मी त्यांना सगळ्यांना सांगतो की इफ यू आर हॅपी विथ युअर ऍडवायझर यू स्टिक टू दॅट ऍडवायझर. मला काही प्रॉब्लेम नाही. इफ यू आर नॉट हॅपी कम टू मी. ओके. पण त्या 3 मधला असा एक ऍडवायझर आहे की बाबा ह्याच्यावर ना मी 100% आपण म्हणतो ना की बेट लावू शकतो. त्याच्याकडे राहा ना तुम्ही. पण त्याच्याकडे राहा. त्याच्याकडेच राहा. मग तुम्ही आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो? अरे बाबांचा मित्र आला, नवीन ऍडवायझर झाला, चल ह्याला पण पैसे देऊ. अरे माझा मित्र झालाय, चल ह्याला पण पैसे देऊ. ते त्यावेळेला वाटत नाही. पण ते नंतर ना आपल्यालाच ट्रॅक करायला कळत नाही काय. एक तर आपलं सगळं मोबाईलमध्ये असतं. मोबाईलचे पासवर्ड कोणाकडे नसतात. आपल्या राईट. पश्चात फॅमिलीला कुठे जायचंय, कुठे पैसे इन्व्हेस्टेड हे पण माहित नसतं. हो, ते एक मोठा प्रॉब्लेमच आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता माझ्याकडे एक झालेलं. सो NJ म्हणून एक डिस्ट्रीब्युटर आहे जसं प्रुडंट आहे. त्यांचे म्युच्युअल फंड डीमॅट मध्ये. डीमॅट हे कुठेही तुला पटकन ट्रेस नाही करतायत अनलेस यू नो की ते कुठल्या डीमॅट मध्ये आणि कोणाकडे. राईट. माझ्या क्लायंटच्या डेथ नंतर आम्हाला 1.5-2 वर्षांनी कळलं की त्याच्याकडे पैसे आहेत. अरे बापरे. असं आहे. सो हार्ड अर्न मनी आहे ना. ते तर आहेच.
हे बघ, एक जण म्हणतोय डिस्ट्रीब्युटर आपल्या पैशातून कमिशन घेतो. लोकांना मी किती कमवलंय ह्याच्यापेक्षा ऍडवायझर किती कमवतो त्याच्यात फार इंटरेस्ट असतो. असं आहे. मला वाटतं सगळ्यांना स्टार्टिंगला तेच वाटतं की एक्झॅक्टली. किती कमिशन आणि किती कारण जो आता एव्हरी वन नीड्स अ कोच. राईट. आणि इट इज नॉट की फक्त फायनान्स मध्ये, एव्हरी वॉक ऑफ लाईफ. आणि इंडियन्स चिंदी आहेत. लोकांना ₹1 द्यायचं म्हटलं की लोकांना नको वाटतं. लोकांना सगळं फ्री पाहिजे. फ्री लंचेस कुठे नाही आहेत ना, मग तुम्हाला ऍडवाइस पण तशीच मिळणार आहे. मग ऍडवायझर कोण असतो? मित्र असतो, बाबा असतो, काका असतो, असं स्टार्टिंग असतं. फेजला तर तेच सगळे असतात. सी, बाबा इज अ व्हेरी गुड ऍडवायझर. ओके. पण आहे. बाबांनी कधी समजा 50,000च्या वर एसआयपी नाही केली आहे आणि मी 5 लाख करतोय, यू टू ऍक्सेप्ट की यू नीड अन ऍडवायझर. राईट हे पण इम्पॉर्टंट आहे. राईट राईट. असं आहे. ओके ओके. सर. थँक्यू ओके. व्हेरी मच. खूप थँक्यू इंटेलिजंट क्वेश्चन्स विचारले. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. थँक्यू सर. येस येस. ओके. बाय बाय. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एव्हरी वन नीड्स अन ऍडवायझर. आणि लक्षात घ्या की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स हे करतात, काय म्हणतात, कमिशन घेतात किंवा एक्सपेन्स रेशो मध्ये. अरे त्यांचं पण घर चालवायला त्यांना पण पोरं बाळ, ऑफिस आहे, टीम आहे, सगळं आहे ना. ते थोडी तुम्हाला फ्री मध्ये देणार आहेत. ऑफकोर्स त्यांचा हक्क आहे तो पैसे घेण्याचा. दुसरी गोष्ट, ते जेवढं पैसे एका क्लायंटचे बनवून देतात विजावी त्यांना जे पैसे मिळतात ह्याच्यात मजबूत तफावत आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. मी नेहमी सांगतो, माझ्याकडे 6,000 क्लायंट आहेत. त्यातले 3-3,500 क्लायंट्सना माझ्या 5 ते 6 वर्ष झालेले आहेत. आय मीन 3-3,500 क्लायंट्सने मिनिमम 5 वर्ष इन्व्हेस्टेड आहेत. एव्हरी वन हॅज मेड मनी. जर एव्हरी वन हॅज मेड मनी, तर का मी पैसे नाही बनवायचे? ऑफकोर्स मी का नाही पैसे बनवायचे? 100% बनवायचे. मी फुकट, जर माझं पोट रिकामं आहे तर मी दुसऱ्याला सल्ला नाही देऊ शकत. माझं पोट भरलेलं आहे तर मी दुसऱ्याला सल्ला पण तसा देऊ शकतो. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी अँड व्हेरी प्राऊड टू बी अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. मी खूप मोठं म्हणतो ना, आपण जसं अन्नदान करतो तसं माझ्यासाठी हे म्युच्युअल फंड हे अशी गोष्ट आहे की त्यांनी लोकांची जनरेशन्स चेंज झालेली आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही मला. असं लोक काय बोलायचं ते बोलत आहे. येस, अजून कोणाला लाईव्ह वर यायचंय? ओके. मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लाईव्ह रिक्वेस्ट दिसत नाही, जो कमेंट मधनं डायरेक्ट. कीर्ती कराड, मी कुठल्याही फंड बद्दल बोलत नाही ना, कुठल्या फंड बद्दल तुम्हाला सांगेन हा चांगला आहे वाईट आहे. सॉरी. सुजय चौधरीने सांगितलं बघा तुम्हाला, इट इज दे आर गुड फंड्स. सुजय चौधरीला माहिती आहे तुमची रिस्क प्रोफाईल काय आहे, तुमचं वय काय आहे, तुम्ही इन्व्हेस्ट किती करणार आहात. सी, दिस इज व्हॉट की यू नीड टू आस्क राईट क्वेश्चन्स द राईट पर्सन. आता कीर्तिकरांनी प्रॉब्ली प्रश्न विचारला, एकाने उत्तर दिला, उद्या कीर्तिकरांनी प्रॉब्ली जाऊन इन्व्हेस्ट पण केलं, उद्या मार्केट पडलं, हु इज रिस्पॉन्सिबल? नो वन इज रिस्पॉन्सिबल. लोकांना कोणाला राईट प्रश्न विचारायचा नाही हे पण कळत. असं आहे. त्यामुळे ठीक आहे. कोणतं ऍप बेस्ट आहे? मी तर प्रुडंट बरोबर काम करतो. सो मी फंड्स बाजार थ्रू इन्व्हेस्ट करतो. खरंच चांगलं सांगता. मी खरं नाही सांगत, मी चांगलं नाही, मी खरं सांगतो. मी जेव्हा खरं सांगतो ना तेव्हा लोकांना चांगलं वाटतं ते. 50K SIP इज नॉट अ स्मॉल अमाऊंट, अनिकेत. इट इज अ व्हेरी बिग अमाऊंट. किती फंड असावेत पोर्टफोलिओमध्ये असं काही नाहीये. 4-5 फंड्स बसून जातात. फंड्स बाजार इज अन अमेझिंग प्लॅटफॉर्म. थँक्यू सुनय, थँक्यू. मेडिक्लेम बद्दल किरण बल्ला प्रश्न आहे, विचार कर. मला लाईव्ह वर घेता येत नाहीये, त्यामुळे इट्स फाईन. कोणालाच लाईव्ह वर घेता येत नाहीये. एनजे इज गुड बॅड. पर्सनली मी एनजे बरोबर 2009 ते 12 काम केलंय. मला एवढी त्यांची सर्व्हिस आवडली नव्हती आणि नाही मला त्यांचा एवढा प्लॅटफॉर्म आवडतो. पर्सनली माझा स्वतःचा अनुभव आहे तो.
म्हणून मी प्रुडंट बरोबर काम करतो. प्रुडंटचा प्लॅटफॉर्म अफलातून आहे. पण नथिंग अगेन्स्ट एनजे. 5,000 ची SIP सांगा. मी फंड्सचं नाव सांगतच नाही ना. आय एम नॉट वरीड अबाउट फंड्स. मी गेल्या आठवड्यात 3 इव्हेंट्स केले म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरसाठी, पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट. मी जी काय स्ट्रॅटेजी वापरतो ती सांग. मी तिथे पण त्यांना सांगितलं, यू शुड बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. लोकांचे पैसे वाढवण्याचं आपण काम एकदम एथिकली करतो, तर आपल्याला का पैसे नाही मिळाले पाहिजेत? आपल्याला हक्क येतो. SIF स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड, इट्स अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. 10 लाखाचा फंड आहे मिनिमम. लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजीज खूप चांगल्या आहेत. मी खूप अग्रेसिव्हली SIF पिच करायला लागलोय. मी काल पहिला रील बनवला. मी अजून 3-4 रील्स बनवले, ते या आठवड्यात येतील. तुम्ही करू शकता, बट एकच आहे की पोर्टफोलिओ अलोकेशन मध्ये 20-25% SIF ठेवा. खूप जास्त ठेवू नका. डायव्हर्सिफाय करा पोर्टफोलिओ. गोल्ड डाऊन आहे, इन्व्हेस्ट करायला पाहिजे का? मी एवढा फेवरच्या नसतो कधीच गोल्डच्या. सेमिनार अजून तरी काही फायनल नाहीये, बघू कुठे घ्यायचा. ओके, थँक्यू व्हेरी मच. चला, ऑलमोस्ट प्रश्न झालेले आहेत. साधे साधे प्रश्न येतात, दॅट इज फाईन. नेक्स्ट वीकला आपण परत सेम वेनसडेला भेटू. चांगला एक टॉपिक घेऊन येऊ, चांगला सेमिनार करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे आलात त्यामुळे खूप मजा आली. नेक्स्ट वीक सेम टाइम आपण परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.